राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात बैठक। चाकणमधील उद्योग स्थलांतराच्या चर्चेनंतर सरकार आता सतर्क। उद्योग मंत्री उदय सामंत चाकणमधल्या उद्योजकांशी चर्चा करणार। तातडीने प्रश्न सोडवण्यासाठी वेगवान हालचाली। उद्योग मंत्री उदय सामंत यांचा चाकण दौरा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागं। दौऱ्याआधी खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची धावपळ। एका रात्रीत रस्त्याची दुरुस्ती। चाकणच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि विखे पाटलांमध्ये जुंपली। अपुऱ्या व्यवस्थेमुळे कंपन्या बाहेर जात असल्याचा रोहित पवार यांचा आरोप। तर रोहित पवार यांनी सुरू केलेले राजकीय उद्योग थांबवले तरी पुरेसे, विखे पाटलांचा टोला। चाकणमधील रस्त्यांची अवस्था भयाण। उद्योग मंत्र्यांनी रविवारऐवजी वर्किंग डेला इथे येऊन पाहावं। आदित्य ठाकरेंचा उदय सामंत यांना सल्ला। उदय सामंतांनी घेतली भास्कर जाधव यांची भेट। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे कोकणातील राजकारणात चर्चेला उधाण। रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली। नंदुरबारमधल्या रस्त्यांच्या परिस्थितीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज। जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त करण्याच्या सूचना। मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद। मुंब्र्यांचं नाव मुंब्रा देवी असं करणार नितेश राणेंचा निर्धार। तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा पडलंय, जितेंद्र आव्हाडांचा टोला। तर कावड यात्रेनिमित्तानं नितेश राणे आज मुंब्र्यामध्ये येणार असल्यामुळे वाद पेटण्याची शक्यता। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंनी अंदरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक आयोजित केली आहे। जरांगे रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी येणार। तर आरक्षण अभ्यासकांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग खासगी वाहतुकीसाठी बंद। श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर निर्णय। उद्या रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग बंद। कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ। 17 ते 31 ऑगस्ट पर्यंत जिल्हानिहाय मुदतवाढ देण्याचा निर्णय।